शुभेच्छा। माझे नाव शफीक मुलानी। मी सातारा उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 10वीचा विद्यार्थी। आज मला स्वातंत्र्य दिनानिमित्त 4 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यासाठी मी माझ्या शिक्षकांचा आभार व्यक्त करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदानी देऊन, त्यांची आहुती देऊन शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरीच पडले। स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्यांनी कधी पारतंत्र्य पाहिले असेल, ज्यांनी कधी गुलामगिरी पाहिली असेल। स्वातंत्र्याचे मूल्य अनेक शब्दात सांगता येणार नाही। आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत। आपण ह्या स्वातंत्र्य भारतात जन्म घेतला। या बाकीच्या अडीअडचणीच्या, पारतंत्र्याच्या, गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात घातल्या नाही गेल्या। या बाबतीत आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत। मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया हे नाव फक्त तोंडावर जरी आलं ना की आपला रक्त सळसळायला लागतो, आपली मान अभिमानाने उंचवते। जेव्हा ते तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा देशातील आपल्या मनातील ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखंच असतो। किसी ने खूब कहा है कि हम जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, हम जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, कि मोहब्बत की सी मिट्टी को मुल्क हिंदुस्तान कहते हैं, मुल्क हिंदुस्तान कहते हैं। आपल्या भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जातं, का बरं? आपल्या भारतासारखं समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान दुसरा देश कोणता? त्या काळी तर नव्हता ना। म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकताना खूप त्रास आला असावा। 1857 साली जी स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला, तो केवळ संघर्ष नव्हता, तो स्वातंत्र्य भारतासाठी बघितलेलं स्वप्न होतं। मी आपला लक्ष काही क्षणासाठी स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या शूरवीरांकडे आकर्षित करतो। बालाकोटच्या डोंगरामध्ये मुसलमान क्रांतिकारक सय्यद अहमद शहीद आणि शाह इस्माईल शहीद, तर शामलीच्या रणभूमीत देवबंदच्या उलेमांची शरीर ब्रिटिशांनी तोफेने उडवली होती। हे कशासाठी? स्वातंत्र्य भारताची स्वप्नासाठी। हेच नव्हे तर शेखुल हिंद आणि शेखुल इस्लाम यांना काळेपाणीची शिक्षा सहन केल्या, तर 51,000 उलेमांना जीवन जाळ्यात आलं होतं। हेही फक्त आणि फक्त स्वातंत्र्य भारताच्या मुक्तीसाठी। दिल्लीपासून चांदणी चौकापर्यंत खैबरच्या झाडावर उलेमांची शिरं लटकवण्यात आली होती। ही शिक्षा नव्हती, ही खरी शौर्य गाथा होती। तसेच त्या लढाईत हिंदू वीर मागे नव्हते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा दीप लावला, तर कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी समानता आणि शिक्षणासाठी झगडले। मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस या सर्वांनी आपल्या जीवाची पर्वा न करता फक्त आणि फक्त आपल्या भारतासाठी, आपल्या स्वतंत्र भारतासाठी आपला जीव अर्पण केले। आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। किती छान ना, बरं का? तुम्हाला माहिती आहे, जरी आपला भारत देश स्वतंत्र झाला असला तरी कुणापासून स्वतंत्र झाला? या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून, पण धर्मभेदांपासून नाही, जातीभेदांपासून नाही। ही कार्य अजूनही चालूच आहे। तो आज असं वाटतं जसं आपल्याला स्वप्नात भारत पाहिजे होतं तसं अजूनही घडलेला नाही। मी आज गरज आहे आपल्या हृदयातील राष्ट्रप्रेम जागा करण्याची। तर आता प्रश्न पडतो, राष्ट्रभक्त कसा होता येतं? राष्ट्रभक्त होता येतं राष्ट्र उभारणीच्या भावनेनं, राष्ट्रभक्त होता येतं बंधुत्वाच्या भावनेनं, राष्ट्रभक्त होता येतं देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नानं, राष्ट्रभक्त होता येतं इमानदारीनं। जर स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यामध्ये ते गुण आहे का? आपण हे सगळं केलंय का? प्रत्येकाला हा प्रश्न पडायला हवा ना। एक ते देशभक्त आहे जे सरहद्दीवर लढतात, आपल्या जीवाची पर्वा न करता फक्त आणि फक्त स्वतंत्र भारतासाठी आपला जीव, आपले प्राण, फक्त आणि फक्त स्वतंत्र भारतासाठी आपला जीव, फक्त आणि फक्त स्वतंत्र भारतासाठी आपला जीव अर्पण करतात। आणि एक ते देशभक्त आहेत जे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचं, आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काम करणारे आपले शिक्षक, तेच खरे देशभक्त आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, यात आपला उल्लेख का होत नाही? आपण कुठे कमी पडतोय? एकदा स्वतःला प्रश्न विचारायला हवा। ज्या दिवशी या देशाची एक युवा पिढी सुसज्ज होईल, सुज्ञ होईल, यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या मनात देशभक्ती रुजवायला हवी, कुटीतून फुलवायला हवी। त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र बनेल। एवढे सांगून मी माझे 4 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। उस बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, उस बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जमा।